नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिक्कर मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। मेगा पोलीस भरती 2024 याच्यासाठी अतिशय महत्त्वाचं लेक्चर सामान्य ज्ञान व चालू घडामोडी पाठ क्रमांक जो आहे 6वा, याच्यामध्ये अतिसंभाव्य प्रश्नाची सिरीज जी आहे ना ते आपण स्टार्ट केलेली आहे। या सिरीजच्या माध्यमातून आपल्याला खूप सारे ज्या काही गोष्टी आहेत, घडामोडी आहेत, त्या कव्हर करायच्या आहेत। याच्यामध्ये टिक्कर मराठी या अकॅडमीच्या माध्यमातून आतापर्यंत 260 प्लस विद्यार्थी फायनली या ठिकाणी पोलीस झालेले होते। अजून एक्स्ट्रा जर या ठिकाणी आपल्याला पण इथे यायचं असेल तर लवकरात लवकर सर्वांनी या लेक्चरला फॉलो करा, सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब आणि लेक्चरला लाईक करायला विसरायचं नाही। चला, पहिला प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहे। लवकर लवकर आन्सर सांगायचे। महिलांकरता राखीव जागा ठेवण्यासाठी घटनेमध्ये कितवी घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे? 104, 108, 107 आणि 106 ओके करावी लागणार आहे अशा पद्धतीचा प्रश्न आहे। तुम्हाला सर्वांना एक गोष्ट मी मागील लेक्चरमध्ये पण पाठ क्रमांक 4 मध्ये सांगितलेली होती की महिलांना आरक्षण देण्यासंदर्भात या ठिकाणी एक घटना दुरुस्ती विधेयक मांडलेले आहे। 106 क्रमांकाचं घटना दुरुस्ती आणि घटना दुरुस्ती विधेयक जे आहे ना 128 क्रमांकाची, आणि त्याच्यानुसार लक्षात ठेवायचं आहे जर विचार केला इथं तर 106वी घटना दुरुस्ती मांडण्यात आलेली आहे। 106वी पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। महिलांना नारी शक्ती वंदन विधेयक हे रिसेंटली 2023 मध्ये मांडण्यात आलं होतं, नारी शक्ती वंदन विधेयक। आणि 29 सप्टेंबर 2023 मध्ये 29 सप्टेंबर 2023 ला या विधेयकावरती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काय केली तर स्वाक्षरी केलेली आहे या विधेयकावरती। त्यामुळे हे विधेयक अतिशय महत्त्वाचं आहे महिलांना राखीव जागा ठेवण्यासाठी। हा जुना प्रश्न आहे पण त्याचं कितवा सिक्वेन्स येऊ शकतो तर 106 क्रमांक ओके। मग यामध्ये आरक्षण हे कुठे कुठे दिले जाणार आहे तर लोकसभा या सभागृहामध्ये, लोकसभेमध्ये, आणि त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं आहे लोकसभा असेल आणि विधानसभा या दोन सभागृहामध्ये हे आरक्षणाची तरतूद करण्यात आली। लोकसभा आणि विधानसभा या दोन सभागृहामध्ये ही आरक्षणाची जी तरतूद आहे ना ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि आरक्षण हे 2029 नंतर लागू होईल, 15 वर्षासाठी याची तरतूद असेल। HD देवेगौडा यांच्या कालावधीमध्ये पण 81वी घटना दुरुस्ती मांडण्यात आली होती आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये। आणि आता रिसेंटली जर विचार केला तर 106 क्रमांकाची घटना दुरुस्ती तुम्हाला इथे काय करायचे लक्षात ठेवायचे। याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, महिलांना जागा राखीव ठेवण्यासाठी घटनेमध्ये कितवी घटना दुरुस्ती करावी लागणार आहे तर घटनेमध्ये 106 क्रमांकाची घटना दुरुस्ती ऑलरेडी 2023 मध्ये केलेली आहे। लोकसभेने राज्यसभेने याला मान्यता दिली, पण आरक्षण हे लोकसभेमध्ये आणि राज्याच्या विधानसभेमध्ये आरक्षित जागा असणार आहेत। दोन सभागृह हे आपल्याला माहित असले पाहिजेत, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाईल। त्यामुळे हे जे पॉइंट आहेत ना ते व्यवस्थित करून ठेवायचे। घटना दुरुस्ती भारतीय घटनेमध्ये आतापर्यंत 106 आणि घटना दुरुस्ती विधेयक 128 झालेत भारतीय घटनेमध्ये आतापर्यंत। किती झालेले आहेत तर 128 एवढे झालेले आहेत ओके। चला, पुढील प्रश्न आपल्याला बघायचा आहे या ठिकाणी। कोणत्या घटना दुरुस्तीने 6 ते 14 वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण मूलभूत हक्क मानला जाईल? या ठिकाणी 42वी घटना दुरुस्ती कायदा, त्याच्यानंतर असेल पुढचा जो आहे 72वी घटना दुरुस्ती, 86वी घटना दुरुस्ती आणि 91व्या क्रमांकाची घटना दुरुस्ती। 6 ते 14 वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण ही कलम क्रमांक DPSP मध्ये सुरुवातीला तरतूद होती। DPSP म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, याच्यामध्ये ही तरतूद होती ओके। यामध्ये DPSP मध्ये कलम क्रमांक 45, पण 86व्या घटना दुरुस्तीने याची डेफिनेशन बदललेली आहे। कोणती घटना दुरुस्ती? 86वी घटना दुरुस्ती 2002 ने याची डेफिनेशन जी आहे ना ती या ठिकाणी चेंज करण्यात आली। 86वी घटना दुरुस्ती 2002 ने, आणि याच्यामध्ये 6 ते 14 वयोगट जे कन्सेप्ट होती ना ती 21A मध्ये ऍड केलेले, एज्युकेशन राईट्स, फंडामेंटल राईट्स मध्ये ऍड केले। लक्षात ठेवायचं, यालाच आपण काय म्हणतो मूलभूत हक्क असे संबोधले जातात याला ओके। हे याच्यावरती प्रश्न येऊ शकतात। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 86वी घटना दुरुस्ती 2002 पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। म्हणजे कशा पद्धतीने आपण प्रश्न बघतोय हे क्लिअर झालं पाहिजे आपलं। याच्यावरती तुम्हाला हमखास प्रश्न येणार आहेत, तुमचं मेरिट ठरवणार हे सगळे प्रश्न आहेत। 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये झालेली आहे आणि 91वी घटना दुरुस्ती 2003 मध्ये। या घटना दुरुस्तीमध्ये 91व्या घटना दुरुस्तीमध्ये काय सांगितलेलं होतं तर 91व्या घटना दुरुस्तीमध्ये मुख्यमंत्र्यांसहित अथवा प्रधानमंत्र्यांसहित 15% लोकांनाच लोकसभेच्या आणि अनुक्रमे विधानसभेच्या 15% लोकांनाच या ठिकाणी मंत्री बनवता येतं। सर्वच्या सर्व जे निवडून येतात एखाद्या पक्षाचे आमदार किंवा खासदार त्यांना सर्वांनाच मंत्री बनवता येत नाही। 15% लोकांनाच 15% आमदारांनाच मंत्री बनवलं जातं। जरी एखादा व्यक्ती सभागृहाचा सदस्य नसला तरी तो मंत्री होऊ शकतो, पण त्याला 6 महिन्याच्या आत
दोन्हीपैकी कोणत्या तरी सभागृहामध्ये जर महाराष्ट्र राज्यामध्ये मंत्री व्हायचं असेल तर विधानसभेत अथवा विधान परिषदेमध्ये, आणि केंद्रामध्ये मंत्री व्हायचं असेल तर लोकसभेमध्ये अथवा राज्यसभेमध्ये त्यांनी मंत्री होणं काय असते तर या ठिकाणी गरजेचं असतं. 86वी घटना दुरुस्ती आणि 91व्या क्रमांकाची घटना दुरुस्ती तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. मोफत आणि सक्तीचे शिक्षण कलम क्रमांक 45च्या बाबतीमध्ये या सर्वच्या सर्व तरतुदी तुम्हाला काय करायचे तिथे लक्षात ठेवायचे आहेत. यावरती प्रश्न विचारले जातात. 45 नंबरचं आर्टिकल, 45 नंबरच्या आर्टिकलमध्ये संविधानामध्ये काय सांगण्यात आले तर या ठिकाणी 0 ते 6 वयोगटातील बालकांना मोफत व सक्ती शिक्षण, आणि 6 ते 14 वयोगट जो आहे ना तो 21A मध्ये आणलाय, कारण तो जो आहे भाग 21A मूलभूत हक्क ही न्यायप्रविष्ट असतात, आणि याच्यामध्ये तुम्हाला याच्या विरोधात न्यायालयामध्ये काय होते दाद मागता येते, म्हणजे रिट काढता येते. कलम क्रमांक 32 आणि कलम क्रमांक 226 तुम्हाला काय केली जाते या ठिकाणी रिट काढता येते. हे आपल्याला इथं विचारात घ्यायचंय. ओके, असे क्वेश्चन्स विचारले जातात. पहिला प्रश्न बघितलाय नारी शक्ती वंदन विधेयक, करंट मध्ये आता जे विधेयक मांडलंय ना त्या बाबतीत आहे हे, आणि इकडे जे बघितलंय आपण ते 6 ते 14 वयोगटाच्या बाबतीमध्ये. पुढील प्रश्न आहे घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये घटना दुरुस्तीची तरतूद आहे. घटना दुरुस्तीची पद्धत ही जी आहे ती आपण साऊथ आफ्रिका या देशाच्या घटनेतून घेतलेली आहे. कुठल्या देशाच्या घटनेतून तर साऊथ आफ्रिका या देशाच्या घटनेतून घेतलेली आहे. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 368 घटना दुरुस्तीची पद्धत ही आपल्या भारतीय घटनेमध्ये 368 नंबरच्या आर्टिकलमध्ये, कोणत्या आर्टिकलमध्ये तर 368 नंबर, साऊथ आफ्रिका या देशाच्या घटनेमधून आपल्या भारतीय घटनेमध्ये ऍड करण्यात आलेली ही पद्धत आहे. भारतीय घटनेमध्ये ऍड केलेली पद्धत आहे. म्हणजे आपण खूप वेळा बघतो की यामध्ये केशवनंद भारती केस खटला हा जो आहे तो 1973 मध्ये झाला, आणि या खटल्यामध्ये म्हणजे न्यायालय आणि संसद, कारण आपल्या देशाची संसद आहे ना सार्वभौम संस्था नाही, जरी संसद हा घटक आपण ब्रिटन या देशाच्या घटनेतून आपल्या भारतीय घटनेमध्ये घेतला असेल, संसदीय लोकशाही, एकेरी नागरिकत्व हे आपण ब्रिटन देशाच्या घटनेमधून आपल्या भारतीय घटनेमध्ये तरतुदी ऍड केलेले आहेत. याच्यामध्ये जे ब्रिटन आहे ब्रिटनची संसद सार्वभौम आहे, कारण तिथला राजा हा वंश परंपरेने पद धारण करत असतो, पण आपल्या देशाची संसद सार्वभौम संस्था नाही, कारण आपल्याला या ठिकाणी गणराज्य पद्धतीने प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या देश तुम्हाला चालवायचा असतो, कारण आपल्या देशामध्ये लोकशाही ही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा पद्धतीची लोकशाही आहे. ओके, म्हणजेच केशवनंद भारती केस खटल्यामध्ये या तरतूद सांगितल्यात की याच्यामध्ये संविधानामध्ये बदल करता येतो का. फार चर्चा चालू होती आता याची, संविधानामध्ये बदल करता येतो का तर येतो, पण ते कॅन्सल करता येत नाही. 368 मध्ये सांगितलेलं आहे याच्यामध्ये घटना दुरुस्तीची पद्धत, तशा 2 पद्धती आहेत घटनेमध्ये, पण टोटल 3 पद्धती आपण गृहीत धरतो घटना दुरुस्तीच्या. विशेष बहुमत, साधं बहुमत, आणि साध्या बहुमताबरोबर एकूण राज्यांचं निम्म्या राज्यांचं या ठिकाणी संमती आवश्यक असते. साऊथ आफ्रिका या देशाच्या घटनेमधून आपल्या भारतीय घटनेमध्ये या ठिकाणी घटना दुरुस्तीची पद्धत ऍड केली आहे. 368 नंबरचं आर्टिकल साऊथ आफ्रिकेकडून अजून जे काही घेतलंय ते आपल्याला माहित पाहिजे. मूलभूत हक्क आपण आपल्या भारतीय घटनेमध्ये मूलभूत हक्क जे आहेत ते या ठिकाणी अमेरिका या देशाच्या घटनेतून आपल्या भारतीय घटनेमध्ये ऍड केलेत मूलभूत हक्क. ओके, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आयरिश म्हणजे आयर्लंड देशाच्या घटनेमधून, आणि मूलभूत कर्तव्य फंडामेंटल ड्युटीज आपल्या भारतीय घटनेमध्ये या ठिकाणी USSR रशिया या देशाच्या घटनेमधून आपल्या भारतीय घटनेमध्ये काय केलेले तर ऍड करण्यात आलेली ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे प्रत्येकाने ह्या ज्या तरतुदी आहेत ना ते व्यवस्थित लक्षात घ्यायचे तुम्ही. ओके, आणि त्याच्यानंतर बघा 365 128 दिले उच्च न्यायालयाच्या बाबतीमध्ये. 360 आर्थिक आणीबाणी लागू करणे, आपल्या देशामध्ये आतापर्यंत एकदाही आर्थिक आणीबाणी लागू करण्यात आलेली नाही. भारतीय घटनेचा भाग 18 352 पासून 360 नंबरच्या आर्टिकल पर्यंत 360 नंबरच्या आर्टिकल पर्यंत या तरतुदी काय केल्या तर सांगण्यात आलेल्या आहेत. केशवनंद भारती केस खटला 1973 या बाबतीमध्ये तुम्हाला या सर्व तरतुदी काय करायच्यात लक्षात ठेवायच्या आहेत. पुढील प्रश्न, APJ अब्दुल कलाम जेव्हा राष्ट्रपती पदासाठी निवडून आले तेव्हा त्यांचे प्रतिस्पर्धी कोण होते. निर्मल देशपांडे, भैरव सिंग शेखावत, लक्ष्मी सेहगल आणि जोगिंदर सिंग. ओके, क्विक मध्ये आन्सर आलं पाहिजे सर्वांचं या प्रश्नाचं. प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. APJ अब्दुल कलाम हे आपल्या देशाचे राष्ट्रपती म्हणून त्यांनी कारभार सांभाळलेला होता. त्याचबरोबर त्यांना भारतरत्न पुरस्काराने देखील गौरवण्यात आलेला आहे. 2 जानेवारी 1954 मध्ये भारतरत्न पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. एका वेळेला 3 व्यक्तींना दिला जातो, पण 1999 मध्ये एकूण 4 व्यक्तींना हा पुरस्कार दिलाय. तर 2023 मध्ये आता 23-24 पुरस्कार एकूण 5 व्यक्तींना दिलेले, म्हणजे अपवाद वर्ष आहे. तसा 3 व्यक्तींना दिला जातो. 1966 पासून मरणोत्तर पुरस्कार दिला जातो. ओके, आतापर्यंत हा जो पुरस्कार आहे तो
मरणोत्तर वगैरे सगळं मिळून 48 + 5 53 व्यक्तींना काहीतरी भेटलेलं आहे। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लक्ष्मी सहगल। राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये जेव्हा एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रपती झाले तेव्हा त्यांचे प्रतिस्पर्धी लक्ष्मी सहगल होत्या। ओके, भारतीय घटनेतील कलम क्रमांक 54 मध्ये राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत सांगण्यात आलेली आहे। कोणाच्या निवडणुकीची पद्धत? राष्ट्रपती। विधानसभा या ठिकाणी नामनिर्देशित सदस्य सहभाग होत नाहीत। विधानसभेचे निर्वाचित सदस्य, लोकसभेचे निर्वाचित सदस्य आणि राज्यसभेचे निर्वाचित सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये काय होतात? या ठिकाणी सहभागी होत असतात। हे आपल्याला माहित असलं पाहिजे। त्यानंतर यामध्ये राष्ट्रपतींच्या निवडणुकीचे म्हणजे आमदार आणि खासदार यांचं मत म्हणजे निहाय मूल्य जे असतं ना ते वेगवेगळं असतं। कलम क्रमांक 55 मध्ये 59 मध्ये शर्ती, 60 मध्ये शपथ आणि 61 मध्ये महाभियोग। राष्ट्रपतींवरती घटनेचा भंग या एकाच कारणावरून त्यांच्यावरती महाभियोगाची प्रक्रिया या ठिकाणी चालवली जाते। आतापर्यंत एकाही राष्ट्रपतींवरती महाभियोग चालवण्यात आलेला नाही। ओके, आतापर्यंत एकाही राष्ट्रपतींवरती महाभियोग किंवा प्रयत्न वगैरे पण केले गेले नाहीत राष्ट्रपतींवरती, हे तुम्हाला याच्यामध्ये माहित असू द्यात। ओके, त्याच्यामुळे आपल्याला अशा पद्धतीचे सगळ्या गोष्टी आहेत ना त्या व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत। लक्ष्मी सहगल पर्याय क्रमांक 3 कलम क्रमांक 52 पासून 61 पर्यंत आपल्या भारतीय घटनेमध्ये एपीजे अब्दुल कलाम जे राष्ट्रपती झाले त्यांच्या बाबतीतल्या सगळ्या घटनात्मक तरतुदी 52 ते 61 नंबरच्या आर्टिकल मध्ये आहे। मी खूप वेळा कलमे सांगत आलोय तुम्हाला। 52 राष्ट्रपती, 53 कार्यकारी अधिकारी आणि सरसेनापती, 54 त्यांचे या ठिकाणी निवडणुकीची पद्धत, 55 56 मध्ये त्यांचा पदावधी, राष्ट्रपतींचा पदावधी जनरली 5 वर्षाचा असतो। त्याच्या आधी उपराष्ट्रपती यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा देऊन ते पदमुक्त होऊ शकतात। कोणाकडे? उपराष्ट्रपती यांच्याकडे 5 वर्षाच्या आधी। आणि पुढील राष्ट्रपतींची निवडणूक होईल, पुढचा राष्ट्रपती जोपर्यंत व्यक्ती होत नाही तोपर्यंत जुने राष्ट्रपती आपले पद ग्रहण करणे चालूच ठेवतात। हे देखील आपल्याला परफेक्ट माहित असलं पाहिजे। पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे, ऑप्शन क्रमांक 3। ओके, म्हणजे बघा महत्त्वाचे प्रश्न आपण इथे कव्हर केलेत आजच्या लेक्चरमध्ये। एपीजे अब्दुल कलाम यांच्याबद्दल असेल किंवा इकडे घटनादुरुस्ती कलम असेल, साऊथ आफ्रिका 86वी घटनादुरुस्ती असेल, 42व्या घटनादुरुस्तीने आपल्या भारतीय घटनेमध्ये मूलभूत कर्तव्य ऍड केलेले आहेत, 51A एकमेव कलम आणि भाग 4A। ओके, भारतीय घटनेच्या पहिल्या भागामध्ये 1 ते 4 नंबरच्या आर्टिकल पर्यंत संघराज्यवतेचे राज्यक्षेत्र आहेत, 5 ते 11 नंबरच्या आर्टिकल पर्यंत नागरिकत्व आहे दुसऱ्या भागामध्ये, 12 ते 35 नंबरच्या आर्टिकल मध्ये ओके 12 ते 35 नंबरच्या आर्टिकल पर्यंत या ठिकाणी फंडामेंटल राईट्स देण्यात आलेत, म्हणजे मूलभूत हक्क अमेरिकेच्या घटनेकडून घेतलेत। 36 ते 51 नंबरच्या आर्टिकल पर्यंत जर विचार केला तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचे डीपीएसपी राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे भाग 4 मध्ये आणि 4A चा विचार केला तर मूलभूत कर्तव्य आपल्या भारतीय घटनेमध्ये 4A भागामध्ये सांगण्यात आले। 42वी घटना दुरुस्ती कायदा 1976 ने या तरतुदी आपल्या भारतीय घटनेमध्ये ऍड केलेले आहेत। ओके, या ठिकाणी तुम्हाला जो काही ठोकळा आहे टिक्कर मराठीचा तो कशा प्रकारे तुम्ही परचेस करू शकता, इकडे तुम्हाला पहिल्यांदा आधी ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल। या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला ह्या सर्व प्रोसेस पूर्ण केल्यानंतर तुम्हाला हा ऑनलाईन ठोकळा अवेलेबल होईल। लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे ऑफलाईनच भेटणार आहे, पण मी जे काही सांगतोय लक्षात ठेवायचं, लवकर परचेस करायच्या सर्वांनी। कोणाची मर्जी असेपर्यंत राज्यपाल पदावर राहू शकतात? लवकर या प्रश्नाचं अचूक उत्तर आलं पाहिजे सर्व विद्यार्थ्यांकडून। राष्ट्रपती, पंतप्रधान, संसद आणि सर्वोच्च न्यायालय। सर्वोच्च न्यायालय पण येत नाही, संसद पण येत नाही आणि पंतप्रधान पण येत नाही, राष्ट्रपतींची मर्जी येते इथं। राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल पद धारण करतात। राज्यपाल जे आहेत ना ते आपल्या पदाचा कारभार सांभाळत असतात राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत। आतापर्यंत या ठिकाणी जर विचार केला तर राष्ट्रपती केव्हाही त्यांना पदावरून दूर करू शकतात आणि ही जी बाब असते ना ती न्यायप्रविष्ट नसते, न्यायप्रविष्ट नाही। ही जी बाब आहे ना ती न्यायप्रविष्ट नाही। कोण का काढलं वगैरे पदावरून या बाबतीमध्ये ते कोणत्याही न्यायालयामध्ये जाऊ शकत नाहीत। यांची निवडणूक प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या न होता डायरेक्ट राष्ट्रपती राज्यपालांची नेमणूक करतात। ओके, आणि राज्यपालांच्या घटनात्मक जबाबदाऱ्या महाधिवक्ता असेल किंवा 106 सदस्य विधान परिषदेवरती नेमणूक असेल, एक अँग्लो इंडियन विधानसभेवरती होता पण 104 क्रमांकाने ते आरक्षण कॅन्सल केलेलं आहे। ओके, साहित्य, विज्ञान, कला, सामाजिक सेवा आणि सहकारी चळवळ यातल्या 106 लोकांना ते विधान परिषदेवरती पाठवत असतात। राज्यपालांच्या बाबतीमध्ये त्यांची निवड राष्ट्रपती यांच्या मार्फत केली जाते आणि त्यांचा कार्यकाल जो आहे ना
तो 5 वर्ष इतका असतो. किती वर्ष इतका असतो? तर 5 वर्ष इतका त्यांचा कार्यकाल असतो. ते आपल्या पदाचा राजीनामा उपराष्ट्रपती यांच्याकडे देखील, म्हणजे यांच्याकडे सॉरी राष्ट्रपती राज्यपालांकडे आणि राज्यपाल राष्ट्रपतींकडे आपल्या पदाचा राजीनामा देतात बरं का. ओके, हे तुम्हाला इथं व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी पुनर्नेमणुकीसाठी पात्र असतात का? तर असतात. यांची पात्रता, या व्यक्तीचं वय 35 वर्ष आणि ती व्यक्ती भारतीय नागरिक असावी लागते आणि 35 वर्ष त्या व्यक्तीचे वय वर्ष पूर्ण असावी लागते. सर्वोच्च न्यायालय 124 ते 147 नंबरच्या आर्टिकल पर्यंत आहे. ओके, संसदेचं कलम 79 ते 122 पर्यंत आहे आणि 74 आणि 75 कलम पंतप्रधान यांच्या संदर्भात आहे. संसदेची 2 अंग असतात. लोकांचं प्रतिनिधित्व करणारे लोकसभा आणि राज्याचं प्रतिनिधित्व करणारं राज्यसभा. लोकसभेमध्ये 543, राज्यसभेमध्ये 245 जागा असतात. सरकार लोकसभेतून बनतं. ज्या पक्षाला 272 प्लस जागा मिळतील तो लोकसभेमध्ये आपला पक्ष जो आहे तो सरकार या ठिकाणी स्थापन करत असतो. हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपतीपद भूषवलेलं आहे? अमेरिकेमध्ये जर तुम्ही गेला तर एक व्यक्ती किती वेळा या ठिकाणी काय करू शकते? किती वेळा नाही, 2 वेळा. भारतामध्ये किती वेळा? कलम क्रमांक 57. कलम क्रमांक 57. डॉक्टर राजेंद्र प्रसाद सलग 2 टर्म मध्ये होते, लक्षात ठेवायचं आहे. ओके, राजेंद्र प्रसाद म्हणजे कितीही वेळा या ठिकाणी पद भूषवता येतं. कितीही वेळा. ओके, पद भूषवता येतं. पण तुम्ही अमेरिकेच्या घटनेमध्ये जर बघितलं दोनच वेळा लक्षात ठेवायचंय, म्हणजे 2 वेळाच फक्त. म्हणजे बराक ओबामा हे नाव प्रत्येक जगातल्या व्यक्तीला माहिती आहे की त्या व्यक्तीने 2 वेळा या ठिकाणी काय केलं होतं? पद भूषवलेलं होतं. म्हणजे आपल्या देशाचे राष्ट्रपती कलम क्रमांक 57 अंतर्गत कितीही वेळा पात्र असतात. काय असतात? कितीही वेळा या ठिकाणी ते पद भूषवू शकतात. ओके, झाकीर हुसेन यांचा पदावर असताना मृत्यू झाला राष्ट्रपती असताना, आणि फखरुद्दीन अली अहमद यांचा पण या ठिकाणी पदावर असताना काय झालं होतं? तर मृत्यू झालेला होता. असे प्रश्न तुम्हाला विचारले जातील बघा की पदावर असताना कोणाकोणाचा मृत्यू झालेला होता, म्हणजे कोणकोणते राष्ट्रपती होते किंवा किती राष्ट्रपती होते, असे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हे पॉईंट आहेत ना व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवायचे सगळ्यांनी. भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद पहिल्यांदाच. जेव्हा संविधान सभेची आपण स्वीकृती केली त्याच्या आधीपासून या ठिकाणी आपल्या देशामध्ये संविधान आपण स्वीकृत केलंय 26 नोव्हेंबर 1949 आणि त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 मध्ये करण्यात आलेली आहे. एकूण किती राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये लोकसभेची एकच जागा आहे? राज्यांचा विचार केला तर 3. ओके, आणि बाकी 1-1, म्हणजे अशा आत्ताच्या बेसवरती 9 अलग अलग. आत्ताच्या बेसवर, जुन्या बेसवरती 9 लक्षात ठेवायचंय. केंद्रशासित प्रदेशांची संख्या 8, आधी होती 7, परत झाली 9. दीव, दमण आणि दादरा नगर हवेली यांचं एकत्रीकरण केलं 8 झाली. राज्य कोणकोणते आहेत? मिझोराम, नागालँड आणि सिक्कीम. राज्य येतात बरं का, मिझोराम, नागालँड आणि सिक्कीम. या 3 राज्यामध्ये एक जागा आणि एक जागा, म्हणजे राज्यांचा विचार केला तर 3 जागा आहेत. किती जागा आहेत? एकूण 3 जागा आहेत. 543 पैकी महाराष्ट्रातून 48 प्रतिनिधी पाठवले जातात. सर्वाधिक 80 यूपी मधून पाठवले जातात. गुजरातमधून 26 पाठवले जातात. तमिळनाडूमधून 39 पाठवले जातात. ओके, 42 प्रतिनिधी पश्चिम बंगालमधून पाठवले जातात. म्हणजे लोकसभेच्या प्रमाणामध्ये ह्या जागा त्यांना सोडल्या जातात. लक्षात ठेवायचंय, लोकसभेच्या म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना एवढ्या जागा काय केल्या जातात तर राखीव ठेवल्या जातात. हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. तुम्हाला असे प्रश्न जर आले तर त्याचं आन्सर तुम्हाला परफेक्ट मारता आलं पाहिजे सर्वांना. लक्षात घ्या सगळ्यांनी, मी जे काही पॉईंट सांगतोय ना ते व्यवस्थित प्रत्येकाने नोट डाऊन करून ठेवायचे. तुम्हाला सर्वच एक्झाम मध्ये हे आहे ना अतिशय फायदेशीर ठरणार आहे. लोकसभेच्या कामकाजाच्या नियमात डॅश ठरावासंबंधी विशिष्ट तरतुदीचे उल्लेख नाही. कशाचा? सार्वजनिक म्हणजे अविश्वासदर्शक ठराव असेल, विश्वासदर्शक असेल, स्थगित ठराव, सार्वजनिक महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चेविषयक ठराव. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं अचूक उत्तर येत आहे. ठरावासंदर्भात लोकसभेच्या कामकाज किंवा लोकप्रतिनिधी कायदा 1951 याच्यामध्ये पण खूप साऱ्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. अविश्वासदर्शक ठराव हा लोकसभेच्या सभापतींकडे मांडला जातो. अविश्वासदर्शक ठराव एकमेव
लोकसभेतच मांडला जातो, कारण सरकार जे आहे केंद्राचं सरकार हे लोकसभेला जबाबदार असतं. सरकार कशाला जबाबदार? लोकसभेला. कारण बनतंय कुठून? लोकसभेच्या एकूण जागेच्या 50% जागा ज्यांना भेटल्यात तिथून सरकार बनतंय, म्हणजे लोकसभेतून इथं सरकार बनतं. राज्यसभेचा काही एक सरकार बनवण्यामध्ये संबंध नसतो, पण त्याच्यामध्ये मंत्री किंवा पंतप्रधान हे राज्यसभेचे सदस्य देखील असू शकतात बरं का. असं काही नाही. देशामध्ये 4 व्यक्ती होत्या याच्यामध्ये, गुजराल असतील, त्याच्यानंतर HD देवेगौडा असतील, इंदिरा गांधी आणि डॉक्टर मनमोहन सिंग हे राज्यसभेमध्ये सदस्य असणारे. एकूण 4 व्यक्ती होत्या बरं का, राज्यसभेमध्ये सदस्य असणाऱ्या एकूण 4 व्यक्ती होत्या. ह्या तुम्हाला काय करायचे तिथे लक्षात ठेवायचे, याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. त्यामुळे प्रत्येकाने परफेक्ट ज्या गोष्टी आहेत ना त्या व्यवस्थित करून ठेवायच्यात. यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. विश्वासदर्शक ठराव आणि स्थगन प्रस्ताव वगैरे असतात याच्यामध्ये. आज संसदेच्या कामकाजाच्या पद्धतीमध्ये अधिवेशने असतात. कलम क्रमांक 85 अंतर्गत एकूण 3 अधिवेशने घेतली जातात. त्याच्यामध्ये हिवाळी, पावसाळी आणि उन्हाळी 3 अधिवेशने असतात. 2 अधिवेशनादरम्यान 6 महिन्यापेक्षा अधिक कालावधी असता कामा नये. तशी एका आर्थिक वर्षामध्ये 2 अधिवेशने झाली तरी चालतात. पण आपल्या भारतीय घटनेमध्ये जर विचार केला संसदेमध्ये तर 3 अधिवेशने होतात. महाराष्ट्रामध्ये पण विधिमंडळाचे 3 होतात. त्यातलं हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्ये म्हणजे विदर्भामध्ये होतं. ज्यावेळेला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा निर्मिती करतानाच ती एक डिमांड ठेवण्यात आलेली होती की त्याचं एक अधिवेशन जे आहे ते नागपूर म्हणजे विदर्भामध्ये व्हावं, अशी डिमांड इथं ठेवण्यात आलेली होती. म्हणजे बघा, हे IMP गोष्टी आहेत, अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. याच्यावरती तुम्हाला येणारे प्रश्न आहेत हे सर्वच्या सर्व. त्यामुळे प्रत्येकाने सांगायचं लेक्चर व्यवस्थित तुम्हाला समजतंय का. या लेक्चरच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी तुमच्या आपण इथे कव्हर करणार आहे. ओके, आता हे बघा, हे प्रश्न आता या सेशनमध्ये आपण कव्हर केलेले आहेत. एकूण 9 केंद्रशासित प्रदेश आणि राज्य. आतापर्यंत 2 वेळा आपल्या देशामध्ये किती वेळा राष्ट्रपती पद भूषवता येतं, अमेरिकेमध्ये किती वेळा, असा जर 1 लाईनवर प्रश्न आला तर 2 वेळाच बरं का, 2 वेळाच. आणि ती वंशाने पण अमेरिकेचीच व्यक्ती असावी लागते, बाहेरची व्यक्ती चालत नाही तिथं. ओके, त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघितलेला होता, कोणाची मर्जी असेपर्यंत राज्यपाल. राज्यपालांचा पदावधीच 5 वर्ष आहे. ओके, तो कमी पण केला जाऊ शकतो कारण तो कोणाच्या मर्जीवर डिपेंड आहे. तर या ठिकाणी राष्ट्रपती यांच्या मर्जीवरती तो कालावधी डिपेंड आहे. त्यामुळे ते आपल्या पदाचा राजीनामा जरी राज्यपालांना द्यायचा असला तरी ते राष्ट्रपतींकडे देतात. राष्ट्रपतींना द्यायचा असला तर ते उपराष्ट्रपतींकडे देतात. आणि उपराष्ट्रपतींना द्यायचा असला तर ते आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात, तर राष्ट्रपतींकडे देतात. ओके, कारण सरन्यायाधीश, मुख्य न्यायाधीश ही पदे राष्ट्रपतींच्या मर्जीतली नसतात. त्यांची नेमणूक स्वतः राष्ट्रपती करतात, पण ती पदे जी आहेत ती त्यांच्या मर्जीतली नसतात. ओके, म्हणजे हे प्रश्न इथं आपण कव्हर केलेत, लक्षात ठेवायचे आत्ताच्या ह्याच्यामध्ये 2, 3, 4. ओके, आता याच्यानंतर खाकीचा हा जो महासंग्राम आहे, प्रत्येकाचं टाइम टेबल प्रत्येक शिक्षकाचं दिले तुम्हाला इथे, कोणाचं कधी कधी लेक्चर असणार आहे, हे प्रत्येकाने हे टाइम टेबल फॉलो करायचं आहे. तुम्हाला याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत ना त्या कव्हर होणार आहेत तुमच्या याच्या माध्यमातून. यानंतर लोकसभेच्या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आणि जमातीच्या बाबतीमध्ये मतदारसंघ, लोकसभेमध्ये आरक्षण असतं बरं का, राज्यसभेमध्ये कधीच आरक्षण दिलं जात नाही. राज्यसभा या सभागृहामध्ये आरक्षण नाही. नारी शक्ती वंदन विधेयक म्हणलं तरी लोकसभा, राज्यसभेमध्ये आरक्षण नसतं. लोकसभेमध्ये या ठिकाणी 5 जागा अनुसूचित जातीला आणि जमातीला 4 जागा म्हणजे एकूण 9 जागा. हा प्रश्न देखील पोलीस भरतीला आलेला प्रश्न आहे बरं का. ओके, 9 जागा रिक्त असतात. अलग लक्षात, 5 + 4 9 जागा अनुसूचित जाती म्हणजे SC कॅटेगरी आणि ST कॅटेगरी यांना ह्या जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. ओके, लोकसभेमध्ये टोटल जागांची संख्या आहे 543. 543 पैकी 84 जागा टोटल भारतामध्ये अनुसूचित जातीला आणि 84 SC आणि 47 ST यांना जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. अनुसूचित जातीला 84 आणि त्यातल्या महाराष्ट्रामध्ये 5 आहेत. अनुसूचित जमातीला या ठिकाणी किती, तर 47 आणि त्यातल्या 4 महाराष्ट्रामध्ये जागा राखीव आहेत. म्हणजे जर तुम्ही इथं विचार केला याचा म्हणजे आरक्षणाचा, तर लोकसभेमध्ये आणि राज्याच्या विधानसभेमध्ये आरक्षण असतं बरं का. विधानसभा या सभागृहामध्ये आणि लोकसभेमध्ये आरक्षण असतं. लोकसभा आणि विधानसभा या 2 सभागृहामध्ये आरक्षण दिलं जातं बरं का. लोकसभा आणि विधानसभा या 2 सभागृहामध्ये आरक्षित जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे हे परफेक्ट पाठ करून ठेवायचं सर्वांनी. तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात की आरक्षित जागा ह्या कुठल्या कुठल्या सभागृहामध्ये ठेवल्या जातात.
तर 2 सभागृहामध्ये आरक्षित जागा ठेवल्या जातात, लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये. लोकसभेच्या एकूण जागेच्या म्हणजे ज्या राज्यामध्ये ज्या जातीची आणि ज्या जमातीची लोकसंख्या आहे तिथं त्याच कास्टला जागा राखीव ठेवली जाते, रिझर्व्ह ठेवली जाते. 12व्या पंचवार्षिक योजना 2012 ते 17 मुख्य काय होतं याच्यामध्ये सांगायचंय. क्विक मध्ये, चॅट बॉक्स मध्ये, कमेंट बॉक्स मध्ये सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे. ओके. 12वी योजना कार्यकाल. नियोजन मंडळ यांची पहिला आखायचं 12 मार्च 1950 मध्ये नियोजन मंडळाची स्थापना झाली. 12 योजना आखल्या कारण मध्येच 1 जानेवारी 2015 ला नीती आयोगाची स्थापना झाली. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. 1 जानेवारी 2015 ला जल, शाश्वत आणि अधिक सर्वसमावेशक वृद्धी साध्य करणे. पर्याय क्रमांक 4 अतिसंभाव्य प्रश्न आपण घेतोय ते. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4. ओके. जलद आणि सर्वसमावेशक वृद्धी साधने हे जे आहे ना हे 11व्या पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्ट आहे. 11वी 5 इयर प्लॅन. 11व्या पंचवार्षिक योजनेचं हे आहे. योजनांचा कालखंड बघितला तर 51 ते 56 पहिली योजना, 1956 ते 61 दुसरी योजना, 1961 ते 66 तिसरी योजना, 66 ते 69 गॅप होता, 1969 ते 74, 1974 ते 1978, 78 ओके, 1978 ते 80 रोलिंग प्लॅन सरकती योजना होती. 1980 ते 1985, 85 ते 90, 90 ते 92 गॅप, 92 ते 97, 97 ते 2002, 2002 ते 2007, 7 ते 12 आणि 12 ते 17 असा या 12 पंचवार्षिक योजनांचा हा कालखंड आहे की ज्याच्यावर तुम्हाला पोलीस भरतीला प्रश्न येणार म्हणजे येणार. योजनांचे कालखंड सांगायचे असतात आपल्याला. 66 ते 69 गॅप होता. 3 महत्वाची कारणे होती 66 ते 69 दरम्यान. सर्वात महत्वाचं याच्यामध्ये पहिलं जे कारण होतं ते चीनवर युद्ध झालं 1962 ला. 1965 ला पाकिस्तानवर युद्ध झालं आणि 1965-66 मध्ये दुष्काळ पडला. आणि तिथून तुम्हाला माहितच आहे की ग्रीन रेव्होल्यूशन हरित क्रांती तिथूनच आलेली होती. आलं का लक्षात. नॉर्मन बोरलॉग हे जागतिक हरित क्रांती जनक, तर भारतीय हरित क्रांती जनक जे आहेत ना भारतीय हरित क्रांती जनक ते नॉर्मन हे MS स्वामीनाथन की ज्यांना आता भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेला आहे. हे व्यवस्थित आपल्याला माहित पाहिजे. असे प्रश्न तुम्हाला येणार म्हणजे येणार. क्लिअर व्यवस्थित करून ठेवायचं सर्व बाबी. ओके. भारताची पहिली पंचवार्षिक योजना याचा कालखंड सांगायचा आहे 51 ते 56, 61 ते 66 तिसरी योजना आहे. बाकी एक पण कालखंड येत नाही तर तिसरी आहे आणि इथं पहिले आहे. मग दुसरी काय येते तर 1956 ते 1961 ही दुसरी पंचवार्षिक योजना येते. ओके. दुसरी 56 ते 61. पर्याय क्रमांक 3 51 ते 56 ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात घ्यायचंय. ओके. याच्यामध्ये पहिल्या पंचवार्षिक योजनेचा जर विचार केला तर कालखंड सांगितलाय हेराडोमर प्रतिमान. मुख्य भर कृषीवरती देण्यात आला होता या योजनेमध्ये. तर दुसऱ्या योजनेमध्ये उद्योग क्षेत्रावर भर देण्यात आला होता. महालनोबिस प्रतिमान होतं दुसऱ्या योजनेमध्ये. तिसऱ्या योजनेमध्ये पण महालनोबिस प्रतिमान, उद्योग आणि कृषी या दोघांवर भर दिला होता तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये. चौथ्या, 5वी, 6वी योजनेमध्ये ॲलनमान आणि अशोकरुद्र प्रतिमान आहे बरं का. ॲलनमान आणि अशोकरुद्र ही पुढची प्रतिमाने होती. ओके. याच्यावर देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की ॲलनमान, अशोकरुद्र ही प्रतिमाने क्लिअर करायचेत आपल्याला. चांगल्या प्रकारे व्यवस्थित तुम्हाला काय करायचे तिथे लक्षात ठेवायचे. असे प्रश्न विचारले जातात वारंवार. ओके. भारताची पहिली पंचवार्षिक योजनेचा विचार केला तर 51 ते 56 या ठिकाणी पहिली योजना आहे. पहिल्या योजनेमध्ये भाववाढीचा दर म्हणजे इन्फ्लेशनचा ग्रोथ रेट कमी होता. हीच योजना एकमेव, भाववाढीचा दर याच्यामध्ये कमी असणारी हीच एकमेव योजना आहे. बाकीच्या योजना अशा नव्हत्या. ओके. त्यांच्यामध्ये इन्फ्लेशनचा रेट होता. तिसरी योजना ही सर्वात अनसक्सेसफुल योजना ठरलेली होती. फेरा कायदा 73 ला झाला. फेरा कायद्याचं रूपांतर फेमामध्ये झालं 1999 ला. 2000 ला त्याची अंमलबजावणी झाली. विविध प्रकारच्या योजना राबवण्यात आल्या. इंदिरा गांधींचा 20 कलमी कार्यक्रम 1975 ला, 82, 1982 आणि 1986 आणि 2002 ला याच्यात दुरुस्ती केल्यात या योजनांमध्ये. 20 कलमी कार्यक्रम. गरिबी हटाव बेकारी हटाव चौथ्या योजनेमध्ये घोषणा देण्यात आलेली होती. त्यानंतर शिक्षण योजना म्हणून 9वी पंचवार्षिक योजना ओळखली जाते.
आणि सूचक नियोजन म्हणजेच खाजगी क्षेत्रावरती विशेष भर देण्यासाठी सूचक नियोजनाचा प्रारंभ 8व्या पंचवार्षिक योजनेपासून झालेला आहे। कोणत्या पंचवार्षिक योजनेपासून? 8व्या पंचवार्षिक योजनेपासून झालेला आहे। ओके, सर्व कार्यकाल मी तुमचे क्लिअर केलेत, ते व्यवस्थित सर्वांनी लक्षात घ्यायचे आहेत। अशा टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात। ओके, हे इथपर्यंत आजचं लेक्चर आपण कव्हर केलेलं आहे। सर्वांनी ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे, त्याच्यामध्ये विविध प्रकारचे कोर्सेस तुम्ही परचेस करायचे आहेत। टेलिग्राम असेल, यूट्यूबला चॅनलला सबस्क्राईब आणि लेक्चरला लाईक करायचे जाता जाता। आजच्या लेक्चरला सर्वांनी लाईक, ओके, त्यानंतर शेअर आणि सबस्क्राईब देखील करायचं आहे सर्वांनी। लेक्चर आपण कशा पद्धतीने घेतले लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये खूप सारे कन्सेप्ट देखील आपण आज कव्हर केलेले आहेत। ओके, चालेल, मग या ठिकाणी आता आपण थांबूयात। धन्यवाद।